रात्री झोपायचा प्रयत्न करता, पण डोक्यात विचाराचं वादळ सुरू असतं का? मी असं बोलायला नको होतं. उद्या काय चुकलं तर? लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? एक विचार संपत नाही तोपर्यंत दुसरा सुरू होतो आणि हळूहळू तुमचा मेंदू इतका थकतो की शरीर आरामात असलं तरी मनाला विश्रांती मिळत नाही. जर तुम्हालाही असंच होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला एक सोपं पण प्रभावी 5 मिनिटाचं सायकोलॉजी ट्रिक सांगणार आहे. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. विचार करणं आणि ओव्हर थिंकिंग करणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. समजलं? विचार करणं म्हणजे समस्या समजून तिचा उपाय शोधणं, पण ओव्हर थिंकिंग म्हणजे त्याच गोष्टीभोवती पुन्हा पुन्हा फिरत राहणं आणि शेवटी कोणताही निर्णय नाही घेणं. सायकोलॉजी सांगते की जेव्हा आपला मेंदू एखाद्या गोष्टीला धोका समजतो तेव्हा तो सतत त्याच गोष्टींवर विचार करत राहतो. त्याला वाटतं की जास्त विचार केला तर उत्तर मिळेल, पण प्रत्यक्षात उलट होतं. जास्त विचार म्हणजे जास्त त्रास. आता पाहूया हे 5 मिनिटाचं ट्रिक. जेव्हा ओव्हर थिंकिंग सुरू होईल तेव्हा सर्वात आधी मोबाईल बाजूला ठेवा. एक टायमर लावा, फक्त 5 मिनिटाचा. आता स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, मी आता नेमका कोणत्या गोष्टीचा विचार करतो? फक्त एका वाक्यात उत्तर द्या. उदाहरणार्थ, मला उद्याच्या इंटरव्ह्यूची भीती आहे. दुसरा प्रश्न, हा विचार माझ्या नियंत्रणात आहे का? जर उत्तर हो असेल तर लगेच एक छोटा ॲक्शन ठरवा. उदाहरणार्थ, 20 मिनिटं तयारी करा. जर उत्तर नाही असेल तर स्वतःला सांगा, यावर आता विचार करून काही बदलणार नाही. तिसरा प्रश्न, 1 वर्षानंतर ही गोष्ट इतकीच महत्त्वाची असेल का? बहुतेक वेळा उत्तर नाही असतं. हा प्रश्न तुमच्या मेंदूला मोठं चित्र पाहायला शिकवतो आणि त्यामुळे विचारांची तीव्रता कमी होऊ लागते. शेवटी 3 खोल श्वास घ्या. नाकातून श्वास आत, हळूहळू बाहेर. फक्त 1 मिनिटात शरीर शांत होऊ लागतं आणि मेंदूला सुरक्षित असल्याचा संदेश मिळतो. जर तुम्हाला रोज ओव्हर थिंकिंग होत असेल तर एक छोटीशी सवय लावा. झोपण्यापूर्वी एका वेळी 3 गोष्टी लिहा. आज मला कोणत्या गोष्टीची चिंता वाटली, त्यातली कोणती गोष्ट माझ्या नियंत्रणात आहे आणि उद्या त्यासाठी मी एक छोटं पाऊल कोणतं उचलणार. हे लिहिल्यामुळे तुमचा मेंदू त्या विचारांना सतत डोक्यात फिरवत बसत नाही. लक्षात ठेवा, ओव्हर थिंकिंग तुमचं भविष्य बदलत नाही, पण आजचा आनंद नक्कीच हिरावून घेतो. म्हणून पुढच्या वेळी विचारांचं वादळ सुरू झालं तेव्हा फक्त 5 मिनिटं थांबा. हे 3 प्रश्न स्वतःला विचारा आणि एक छोटंसं ॲक्शन घ्या. कदाचित तुमच्या मनाला हवी असलेली शांतता याच छोट्या सवयीत लपलेली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ओव्हर थिंकिंग सर्वात जास्त कोणत्या गोष्टीबद्दल होतं. आणि अशाच सायकोलॉजी आधारित व्हिडिओसाठी मराठी क्लासला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयोगी सायकोलॉजी विषयासह.